असं ऐकलं नाही. वैजनाथ शिंदे रविवारी गावाकडे जातात. हा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काहींना माहित असेल तर तुम्हाला कल्पना असेल. म्हणजे सोमवार ते शनिवार व्याप त्यांच्या मागे एवढा असतो. लातूर, कधी धाराशिव, कधी बीड, कधी पुणे, कधी मुंबई, कधी नांदेड, सोलापूर. पण रविवारी मात्र ढोकीला. म्हणजे आम्ही जरी त्यांना बोलवलं तरी ते आम्हाला सांगतात, माफ करा, आज मी काही उपलब्ध नाही, आज मला ढोकीला जायला पाहिजे. आणि म्हणून वैजनाथ शिंदे जेव्हा ढोकीला रविवारी जातील आणि समजा सरकारने शक्तीपीठ महामार्ग केलाच, आता ढोकीला बसून आपण पाहायचं का कोण गोव्याला चालले, कोण नागपूरला चालले? दुसरं का दिसणार ना? हो, गाड्या. म्हणजे कुणासाठी? आणि तुम्ही सांगितलंय की एक समांतर महामार्ग आहे जो अगदी 2 ते 20 किलोमीटर किंवा 4 ते 20 किलोमीटर अंतरावर एक समांतर नागपूर रत्नागिरी हा महामार्ग आहे. आणि मग पुन्हा हा तुम्हाला का करावा असं वाटतो? तुम्हाला सांगितलं 86,000 कोटी रुपये किमतीचा हा महामार्ग आहे. आणि जेव्हा काम सुरू होईल, अजून तो वेळ आहे, काम सुरू होईपर्यंत 1.25 लाखाचा खर्च, म्हणजे 1.25 लाख कोटी, 1.25 लाख कोटी. म्हणजे महाराष्ट्र सरकारवर आता 10 लाख कोटीचं कर्ज आहे. तुम्ही जर शेत दिलं, तर महाराष्ट्रावर 11.25 लाख कोटीचं कर्ज होणार. त्यामुळे महाराष्ट्रावर हे 11.25 लाख कोटीचं कर्ज होऊ नये याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. हो, नाही तर तुम्ही शेत दिला, सरकारने कर्ज काढलं की वकील साहेबाला करातून ते भरावं लागलं कर्ज. पाणी द्या आम्हाला, प्यायला, शेतीला, उद्योगाला, त्याचं नाव नाही. का देत नाही तुम्ही पाणी? नद्या जोडणार होतात तुम्ही, मराठवाडा वॉटर ग्रीड, ते करायचं नाही. ग्रीन फील्ड एक्सप्रेसवे करायचं. आणि म्हणून सरकारचं हे षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे. ते शेतीमालाला भाव द्यायचा नाही, स्वामीनाथन आयोग लागू करायचा नाही, खरेदी केंद्र सुरू करायचे नाही, केले तर त्याच्यामध्ये अनंत अडचणी उभ्या करायच्या. सोयाबीनची खरेदी नाही, कापसाची खरेदी नाही, धानाची खरेदी नाही. हे सगळं करायचं नाही. शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन उद्ध्वस्त करायचं. तर काही शेतकरी तर भूमिहीन होणार आहेत. शेतकरी भूमिहीन होणार नाही याची काळजी घेण्याचा कायदा आहे. शेतकरी भूमिहीन झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही.